जनरल डब्याने प्रवास करत मी पोहोचलो तब्बल 800 वर्ष जुने स्थान नमस्कार करायला. दंडवत प्रणाम, मी कुशल. आज तुम्हाला घेऊन जातोय श्री क्षेत्र काटोलला. सर्वात आधी मी वंदन केले हे स्थान. या स्थानास श्री चक्रधर स्वामींचा स्पर्श असून यास श्री भरोसे बाबा म्हणून ओळख आहे. या स्थानावरून स्वामींनी भक्ताचा कुष्ठरोग बरा केल्याची लीळा सांगितली जाते. अति प्राचीन असलेले हे स्थान भाविक भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे भक्ताला भरोसा म्हणजेच विश्वास देणारे आहे. स्थानाच्या उजव्या बाजूला खूप दुर्लभ देवपूजा म्हणजेच विशेष आहेत. 800 वर्ष अधिक जुना मंदिराचा गाभारा मनाला शांती देणारा आहे. पुढील स्थानवंदन पार्ट 2 मध्ये. त्यासाठी पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 1000 वर्षाचे आयुष्य तुम्ही कधी ऐकले आहे का? काटोल स्थानदर्शन पार्ट 2 मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्र परिभ्रमण करता करता श्री क्षेत्र काटोल येथे आले. तेथे श्री चक्रपाणी महाराजांचे शिष्य उधळीनाथ राहायचे. त्यांच्याकडे 1000 वर्षाचे आयुष्य असणारी विद्या होती, पण ती अपूर्ण होती. या ठिकाणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ती विद्या पूर्णत्वास नेली. सर्व उपदेशी मंडळींनी हे लक्षात घ्यायचे आहे की श्री चक्रधर स्वामींनी त्यांची अपूर्ण विद्या ही पूर्णत्वास नेली होती. एक पुराणा किल्ला होता ज्याचा आता जीर्णोद्धार झाला आहे. नंतर मी मंदिराचे पुजारी कृणाल दादा यांच्यासोबत भोजनता व इतर स्थानांचे दर्शन घेतले व त्यांना नमस्कार केला. दंडवत प्रणाम, मी कुशल. काटोल स्थान दर्शन मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. वयस्तंभिनी विद्या स्वीकार, भोजनता व इतर स्थान वंदन करून मी आलो भरोसे बाबा देवस्थानाकडे. दुपारच्या आरतीचा वेळ होणार होता. त्याआधी स्थानाला ओटी केली. दही दुधाने स्नान घालून स्वच्छ कपड्याने पुसून स्वच्छ केले व चंदन लावले. ओटीनंतर परिसरात सुद्धा भरपूर प्रसन्नता पसरली होती. नंतर दुपारची आरती झाली. आरती करून देवाला निरोपाचा विडा केला. काटोल स्थान दर्शन सिरीजला आपल्या सर्वांनी भरभरून प्रेम दिले म्हणून आपले धन्यवाद. आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. यानंतर कोणत्या स्थानाचे स्थान दर्शन करायला तुम्हाला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की कळवा.